नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आपण आज अजून एक लॅपटॉपचा अनबॉक्सिंग चालू केलेला आहे आणि मेन म्हणजे 2026 मध्ये एक सिरीज काढलेली आहे, ती म्हणजे बेस्ट लॅपटॉप इन 2026 आणि ते स्टुडंटसाठी असणार आहे. तर तुम्ही कशासाठी यूज करू शकताय, तर हा लॅपटॉप आपण का सिलेक्ट करू शकताय, तर हे आम्ही ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पहिलं स्टार्टिंग आपण करत आहे ते HP पासून करत आहे. का HP पासून करत आहे? भरपूर जणांना क्वेश्चन पडले असेल की आपले सगळ्यात जास्त रिव्ह्यू HP वरती काय आहेत? तर पहिला मेन ॲडव्हान्टेज आपण एचपीची रिव्ह्यू करण्याचा मेन म्हणजे कस्टमरला आफ्टर सेल सर्व्हिस बेस्ट भेटते, ती म्हणजे एचपी मध्ये. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो. माझा बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर पहिला जो लॅपटॉप मी परचेस केलेला होता तो एचपी मध्येच लॅपटॉप परचेस केलेला होता आणि 5 इयर त्याचा यूज केल्यानंतर जो प्रॉब्लेम आला, तर प्रॉब्लेम आल्यानंतर त्याचे कोणते पण पार्ट मला इझिली अवेलेबल झाले. तर सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज आहे की बाबा तुम्ही एचपीचा कुठला पण लॅपटॉप घेतला तर 2 इयर नंतर 3 इयर नंतर त्याचे सगळे पार्ट तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. आणि अंडर वॉरंटी म्हणत असाल तर एचपीचे सगळ्यात ऑल इंडियामध्ये सगळ्यात जास्त सर्व्हिस सेंटर आहेत. त्यामुळे तो मेन ॲडव्हान्टेज आहे की बाबा तुम्हाला सर्व्हिस सेंटर सुद्धा सगळ्यात जास्त भेटतात. त्यामुळे तुम्ही इझिली अंडर वॉरंटीमध्ये सुद्धा सर्व्हिस क्लेम करू शकताय. दुसरं मेन ॲडव्हान्टेज म्हणत असाल तर एचपी का सिलेक्ट केलाय, तर दुसरं मेन ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त लॅपटॉप सेल जर झालेले कुठले बघायला भेटत असतील तर ते एचपीचेच आहेत. ऑल इंडियामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट सेलिंग एचपी सेलच आहे. त्यात एक नंबरला रँकिंगला एचपी ब्रँड तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे आपण एचपी सिलेक्ट केलेलं आहे. आणि तिसरं जर मेन पॉइंट बघत असाल तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त एचपीचे प्रोडक्टच तुम्हाला पाहायला भेटतात, ज्यामध्ये लॅपटॉप असेल, पीसी असेल आणि किंवा प्रिंटर असेल, तर एचपीचेच प्रोडक्ट जास्त करून कॉर्पोरेट युजर सेक्टरमध्ये सुद्धा यूज केले जातात. तर ते हे मेन ॲडव्हान्टेज 3 एचपीचे आहेत. त्यामुळे आपण आता बेस्ट लॅपटॉप सिरीज जी काढलेली ती एचपी पासूनच स्टार्ट करत आहे. आणि त्यामध्ये आपण जो लॅपटॉप घेऊन आलेलो तो एआय रिलेटेड घेऊन आलेलो, कारण की तुम्हाला 2026 मध्ये आता सगळेच टेक्नॉलॉजी एआय मध्ये स्विच होत आहे. तर एआय मधलाच आपण लॅपटॉप तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे एचपीचा ओमनीबुक सिरीज. तर मग आपण याचे कम्प्लिटली रिव्ह्यू चेक करून घेऊया. ओमनीबुक सिरीज मध्ये असणार आहे हा आहे एचपीचा ओमनीबुक 3 15-FN0007AU सिरीज मधला लॅपटॉप आहे. हा ऍक्च्युली पवेलियन सिरीज पासूनच कंपनीनं अपडेट केलेला आहे ओमनीबुक सिरीज मध्ये. तर त्या सिरीज मध्ये हा लॅपटॉप एचपीनं लॉन्च केलेला आहे. हा लॅपटॉप सिल्वर कलर मध्ये येतो आणि मेन म्हणजे प्रोफेशनल लुक लॅपटॉप आहे. हा सिंपल, रिलायबल आणि डेली लाईफ साठी डिझाईन केलेला हा लॅपटॉप आहे. तुम्ही चेक करू शकता कशा पद्धतीने लॅपटॉप आहे तो. AMD Ryzen AI5 प्रोसेसर आहे. आता AI5 प्रोसेसर म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा प्रोसेसर फ्युचर रेडी आहे. विंडोज कोपायलट AI फीचर्स स्मार्ट परफॉर्मन्स साठी ऑप्टिमाइज केलेला आहे. ऑफिस वर्क, ऑनलाईन मीटिंग, ब्राउझिंग, मल्टीटास्किंग हे सगळं काम लॅपटॉप हा स्मूथली हँडल करतो. रॅम जे याच्यामध्ये प्रोव्हाइड केले ते 16 GB ची रॅम याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, जी DDR5 मध्ये असणार आहे. 5700 मेगाची रॅम याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, जे DDR5 मध्ये डुएल सॉकेट चॅनेल दोन्ही रॅम युजर आहेत. 88 GB च्या 2 रॅम याच्यामध्ये प्री इन्स्टॉल असणार आहेत. रॅम एक्सपांडेबल करणार असेल तर एक्सपांड करू शकताय. त्यानंतर एसएसडी जी प्रोव्हाइड केलेली आहे ते 512 GB ची एसएसडी याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, जी Gen 4 मध्ये एसएसडी याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेली असणार आहे. कोपायलट म्हणजे काय, तर कोपायलट कशा पद्धतीने वर्क होतंय, तर विंडोज 11 जर समजा तुमचा आता कोपायलटला सगळे लॅपटॉप विंडोज 11 सोबत प्रोव्हाइड केलेले असतात, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट समराईज करण्यासाठी कोपायलट मोडचा यूज होतो. ईमेल्स लिहायचा असेल तर ऑटोमॅटिकली ईमेल्स तुम्हाला ऑटो जनरेटेड मेल्स कोपायलट मोड तुम्हाला जनरेट करून देते. पीपीटीज आयडिया जनरेट करून बघायला तुम्हाला भेटतील. त्यानंतर स्टुडंटसाठी स्टडी करण्यासाठी तुम्हाला कम्प्लिटली मटेरियल कोपायलट मोड ऑटो जनरेट करून देते. तर कोपायलटचे हे मेन ॲडव्हान्टेज आहेत, ते स्टुडंटसाठी कम्प्लिटली AI फीचर्स असल्यामुळं त्याच्यामध्ये प्री इन्स्टॉल बघायला भेटतील. त्यानंतर ह्या लॅपटॉपची डिस्प्लेची क्वालिटी जर बघत असाल तर डिस्प्ले इज 15.6 इंची फुल HD डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे, जो की 1920x1080 पिक्सेल मध्ये डिस्प्ले याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. अँटी डिस्प्ले असल्यामुळे तुम्हाला डोळ्यांना त्रास कमी होणार आहे. त्यानंतर 250 निट्सचा ब्राईटनेस तुम्हाला इंडोर वापरण्यासाठी बघायला भेटेल. हा अप टू 300 निट्स पर्यंत जातो. याचा ऑनलाईन क्लासेस, ऑफिस काम, यूट्यूब, मूवीज ह्यासाठी कम्प्लिटली व्ह्यूइंग एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला भेटेल, जो
तुम्हाला ग्राफिक्स परफॉर्मन्स जर बघत असाल तर ह्या लॅपटॉपमध्ये AMD Radeon 840M हे ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये बघायला भेटेल. हे ग्राफिक्स कार्ड तुम्हाला सुटेबल आहे फोटोशॉपसाठी, कॅनव्हासाठी, बेसिक व्हिडिओ एडिटिंगसाठी, कॅज्युअल गेमसाठी. जर समजा तुम्ही व्हॅलोरंट, CSGO ह्या लो सेटिंगमध्ये जर गेम GTA 5 जर लो सेटिंगमध्ये खेळणार असाल तर इझिली तुम्ही खेळू शकताय. या लॅपटॉपमध्ये 16 GB रॅम DDR5 मध्ये असल्यामुळे, तसेच स्टोरेज 512 GB असल्यामुळे मल्टीटास्किंग तुम्हाला स्मूथली होते. फास्ट बूट टाइम याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. सॉफ्टवेअर तुमचे लगेच ओपन होतात. स्टुडंट्ससाठी आणि ऑफिस युजर्ससाठी हा परफेक्ट कॉम्बिनेशन लॅपटॉप आहे. बॅटरीबद्दल माहिती हवी असेल तर इजर नॉर्मल युजेसमध्ये तुमचा हा लॅपटॉप फुल डेजमध्ये इझिली चालतो. मेन ॲडव्हान्टेज याचं बॅटरी बॅकअप आहे. त्यानंतर ऑनलाईन मीटिंग, क्लासेस, ब्राउझिंगसाठी सगळ्यांसाठी हा रिलायबल बॅटरी बॅकअप तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. 15.6 इंच असून सुद्धा हा लॅपटॉप पोर्टेबल फील तुम्हाला देतो. हा लॅपटॉप कोणासाठी बेस्ट आहे तर हा लॅपटॉप बेस्ट आहे स्टुडंट्ससाठी, ऑफिस युजर्ससाठी, ऑनलाईन क्लासेस मेंबर्ससाठी, होम युजर्ससाठी. AI फीचर्स वापरणार असेल तर हा कम्प्लिटली युजफुल आहे. आणि हा लॅपटॉप कोण वापरू शकत नाही तर हार्डकोर गेमर्ससाठी तर हा कम्प्लिटली युजफुल नाही आहे. आणि 4K व्हिडिओ एडिटिंग मेंबरसाठी हा लॅपटॉप युजफुल नाही. तर तुम्ही जर समजा बाकीचे फीचर्स स्टुडंटमध्ये, प्रोग्रामिंग मेंबर, डेव्हलपर मेंबरसाठी असेल तर इझिली तुम्ही वर्क करू शकताय. या लॅपटॉपचा कीबोर्ड तुम्ही चेक करू शकताय. फुल साईजमध्ये कीबोर्ड प्रोव्हाइड केलेला आहे. F4 ही की बॅकलाइट तुम्हाला ऑन करण्यासाठी आणि ऑफ करण्यासाठी यूज करता येते. त्याच्यामध्ये लो मोड आणि हाय मोड दोन मोड प्रोव्हाइड केले आहेत. विथ न्यूमेरिकल कीपॅड सोबत कीबोर्ड प्रोव्हाइड केलेला आणि ग्रे कलर, सॉफ्ट ग्रे कलरचा कीबोर्ड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. वायफाय जे याच्यामध्ये असणार आहे ते वायफाय 6 प्लस ब्लूटूथ 5.4 याच्यामध्ये कॉम्बो प्रोव्हाइड केलेला आहे. लॅपटॉपचे पोर्ट तुम्ही चेक करू शकता. यामध्ये जे पोर्ट प्रोव्हाइड केले आहेत ते राईट साईडचे पोर्ट USB पोर्ट तुम्हाला 3.0चा प्रोव्हाइड केलेला आहे. HDMI पोर्ट, टाईप C चा पोर्ट सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे आणि मायक्रोफोन, हेडफोनचा एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर लॅपटॉपच्या लेफ्ट साईडचे पोर्ट तुम्ही चेक करू शकताय. चार्जिंग AC अडॅप्टर पोर्ट, त्यानंतर USB पोर्ट प्रोव्हाइड केलेला याच्यामध्ये बघायला भेटेल. प्लस सिक्युरिटीसाठी याच्यामध्ये फिंगरप्रिंटचा सुद्धा ऑप्शन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला. जो पवेलियन सिरीजमध्ये फिंगरप्रिंटचा ऑप्शन यायचा तो सेम तुम्हाला फिंगरप्रिंट याच्यामध्ये ऑप्शन बघायला भेटेल. या लॅपटॉपचं जे वेट प्रोव्हाइड केलेलं 1.7 kgचं लॅपटॉपचं वेट आहे. त्यानंतर वेबकॅम बद्दल जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर याच्यामध्ये जो वेबकॅम प्रोव्हाइड केलेला आहे तो 1080 पिक्सेलचा फुल HD वेबकॅम प्रोव्हाइड केलेला आहे. नॉइज कॅन्सलेशन मध्ये वेबकॅम प्रोव्हाइड केलेला आहे. प्लस सिक्युरिटी शटर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केला असेल, जो स्लायडर मोडमध्ये सिक्युरिटी शटर बघायला भेटेल. तर फायनली आपण या लॅपटॉपच्या ऑल डिटेल्स, ऑल फीचर्स चेक करून घेतलेले आहेत. जर समजा तुम्हाला कोणत्या दुसऱ्या लॅपटॉपच्या अनबॉक्सिंग आणि कम्प्लिटली रिव्ह्यू रिलेटेड डिटेल्स हवे असतील तर कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला नक्कीच कळवा. या लॅपटॉपची प्राइस वगैरे किंवा अदर डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही आमचा जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकताय. आपण ऑल इंडिया डिलिव्हरी देतोय ऑल लॅपटॉप. आणि आता फेस्टिवल निमित्त ऑफर सुद्धा चालू आहे. त्याची ऑफर काय ते जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जो नंबर दिलाय किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तो नंबर दिलाय त्या नंबरवरती संपर्क साधून आताची लेटेस्ट जी न्यू इयरची ऑफर चालू आहे कंपनीकडून तर त्या ऑफर तुम्ही जाणून घ्या. आणि ऑफर डिटेल मध्ये सुद्धा आम्ही या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये टाकत आहे. व्हिडिओ मध्ये पण तुम्ही चेक करून घेऊ शकता. स्लाइड चेंज करून तुम्ही या एंड मध्ये नक्कीच बघू शकता. आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण की जे नवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहे त्या तुम्हाला इझिली नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. थँक्यू.